Hello learners, welcome to my channels. मी तुम्हाला मराठीमधून आज इंग्लिशमध्ये कसं चांगल्या प्रकारे आपण त्याच्यावर प्रभुत्व मिळवू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्यासाठी काहीतरी मराठीमधून सुद्धा मार्गदर्शन करणार आहे, कारण की माझ्या इथून मागचे जेवढे काही व्हिडिओ आहेत मी बरेचसे व्हिडिओ इंग्लिशमध्येच कन्व्हर्सेशन केलेलं आहे, पण बऱ्याच लोकांना काहींना अडचण येत असताना काही समजत नसेल, त्याच्यासाठी मी थोडंसं इंग्लिशमध्ये पण मराठीमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण व्हिडिओ बनवत आहे. तर आपण जी लँग्वेज शिकत आहोत, सो मेनी पीपल्स नॉट अंडरस्टँडिंग द इंग्लिश, सो मेनी पीपल्स आर अंडरस्टँडिंग इंग्लिश बट दे कांट स्पीक इंग्लिश. त्याच्यासाठीच मी तुम्हाला एक सांगत आहे की आपल्याला ह्या इंग्लिशवर प्रभुत्व मिळण्यासाठी आपलं माइंडसेट पहिलं गरजेचं आहे. आपण जर आपलं माइंडसेट योग्य प्रकारे जर लावलं तर 100% आपण ह्या लँग्वेजमध्ये एक्सपर्ट बनू. मग ह्याच्यासाठी आपल्याला करावे काय लागणार आहे, तर सुरुवातीला आपल्याला बेसिक नीड्स, आपल्याला थोडीशी वॅकॅब्युलरी घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला वर्बची इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे की नेमकं वर्ब कोणतं आहे, वर्बचे फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म हे तुम्हाला पाठ करायला लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला टेन्सबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन पाहिजे, बेसिक इन्फॉर्मेशन टेन्सबद्दल पाहिजे. त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे हवी आहे. आणि त्याच्यानंतर जे काय आहे ते थोडंसं इंग्लिशमध्ये बोलण्याचा सराव, प्रॅक्टिस. इफ यू गेट अ टाइम यू कॅन प्रॅक्टिस डेली. तुम्हाला त्याच्याबद्दल तुमच्या मित्रासोबत संवाद सुद्धा साधायला लागणार आहे. मित्रासोबत असो या तुमच्या कलिग सोबत असो, या तुम्हाला आज सो मेनी ॲप्लिकेशन अवेलेबल ऑन द इंटरनेट. You can download that application and you can try to speak them. Mostly you can spend a time with this language, then you become a successful in your life. तर मला असं सांगावंसं वाटतं की जर आपल्याला ही लँग्वेज शिकवायची असेल तर पहिल्यांदा आपण सुरुवातीला काय केलं पाहिजे, तर माझं पहिल्यांदा आहे की तुमच्याकडे बेसिक इन्फॉर्मेशन असली पाहिजे. आणि त्याच्यात तुम्ही तुमची जी काही मराठी, आता सध्या मी मराठी बोलत आहे, माझी मराठी माझी मदर लँग्वेज मराठी, पण आय वॉन्ट टू स्पीक अ इंग्लिश लँग्वेज, बट व्हॉट शुड आय डू फॉर इट. मी त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, पहिल्यांदा मी काय केलं पाहिजे की मी थोडंसं माझी थॉट्स, जे विचार आहे ते मी पहिले इंग्लिशमध्येच विचार केले पाहिजे. आता मी इंग्लिशमध्ये ते विचार कसे करणार हा सुद्धा प्रश्न आहे. बऱ्याचशांना पडत असेल की आता मी मराठी कंटिन्यू बोलत आहे, माझी जी काही मेमरी आहे ती पूर्ण ती मराठीत समजते. मला जर काय पाहिजे असेल तर मी फक्त मराठीमध्येच पाहणार. मला जर काही घ्यायचं असेल तर किंवा मला काही दाखवायचं असेल तर ते मराठीमध्ये दाखवणार. मी कसं ट्रान्सलेट करणार, आणि हे जर ट्रान्सलेट करतानाची प्रोसेस आहे ती एवढी काही जमत नाही इंग्लिशमध्ये. कारण की काय होतं, मराठी बॅकग्राऊंडमधून जर आपल्याला परत ते इंग्लिशमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल थोडं डिफिकल्ट जातं. माझं त्याच्यासाठी एक सजेशन आहे की तुम्ही पहिलं इंग्लिशमध्येच थिंकिंग करा. ऑटोमॅटिकली यू बिकम अ दिस लँग्वेज. जर आपण रोज सराव केला तर किती दिवस आपण त्याच्यामध्ये त्या लँग्वेजवर प्रभुत्व मिळवू. आता कसं म्हणता, आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगत आहे, मी पाणी पित आहे, तर मी पाणी पित आहे, मी असं नाही विचार करता, मी असं विचार करणार आय एम नॉट ड्रिंकिंग वॉटर. ओके, मी माझ्या घरी बसलेला आहे असं नाही म्हणतात, आय एम सिटिंग इन माय हाऊस. ओके, तो माझा मित्र आहे असं ना म्हणतात, ही इज माय फ्रेंड. ओके, त्याच्याजवळ एक लॅपटॉप आहे असं ना म्हणता, ही हॅज अ लॅपटॉप. ओके, मला इंग्लिश बोलायला खूप आवडते असं ना म्हणता, आय लाईक टू टॉक इन इंग्लिश. ओके, तुम्ही माझे मित्र होऊ शकता का, यू आर बिकम अ माय फ्रेंड. जस्ट लाईक क्वेश्चन यू आर थिंकिंग इन इंग्लिश. यू डेली डू दिस ॲक्टिव्हिटीज, one day you become a fluent with this language. तर ह्यावर थोडासा विचार करा. ज्याही मुलांना वाटते मला ह्याच्यासाठी ही लँग्वेज शिकायची आहे, तर ह्याच्यावर फोकस केलं पाहिजे आणि एक ना एक दिवस ते ह्या लँग्वेजमध्ये मास्टर बनणार आहे. ओके, मी माझी एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊन थांबतो.
जर काही याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की मी आणखी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा तुमच्या मित्राशी. ओके, टेक केअर. थांबतो.